नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जेम्स ॲलन यांच्या ॲज अ मॅन थिंकेथ या जगप्रसिद्ध आणि क्लासिक पुस्तकाच्या आजच्या या विश्लेषणात आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. 20व्या शतकाच्या सुरुवातीला लिहिलेलं हे छोटंसं पुस्तक आजही तितकंच किंबहुना थोडं जास्तच प्रभावी आहे. विशेषतः आत्ताच्या काळात जेव्हा अभ्यासाचा ताण खूप वाढतो आणि एकाग्रता लगेच भंग पावते, तेव्हा हे विचार अगदी संजीवनीसारखे काम करतात. चला तर मग आज आपण यात सविस्तर लक्ष घालूया आणि बघूया की हे तत्वज्ञान थेट आजच्या शैक्षणिक आव्हानांना कसं लागू होतं. मनुष्य जसा विचार करतो तो तसाच बनतो. हे वाक्य अगदी सावकाश आणि विचारपूर्वक समजून घेण्यासारखं आहे. ही एकच ओळ आपल्या आजच्या संपूर्ण विश्लेषणाचा पाया आहे. बघा, आपलं शैक्षणिक यश किंवा आपलं मजबूत चारित्र्य हे केवळ आपल्या बुद्ध्यांकावर किंवा नशिबावर अवलंबून नसतं, तर ते पूर्णपणे आपल्या आतल्या विचारांनी आकार घेत असतं. आपल्या मनात सतत जे विचार सुरू असतात ना, तेच सरतेशेवटी आपला निकाल ठरवत असतात. आजच्या या विश्लेषणाची रूपरेषा अगदी थोडक्यात सांगतो. पहिलं म्हणजे मनाची बाग, दुसरं विचार आणि परिस्थिती, तिसरं अभ्यासात एकाग्रता आणि ध्येय निश्चिती, चौथं अडचणींवर मात आणि मानसिक शांती, आणि पाचवा म्हणजे विद्यार्थ्यांसाठी सकारात्मकतेचा कृती आराखडा. आपण अगदी मूळ तत्वज्ञानाकडून थेट प्रत्यक्ष कृतीकडे जाणार आहोत. तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून, मनाची बाग आणि विचारांची शक्ती. आपलं मन नेमकं कसं काम करतं बरं? कल्पना करा, आपलं मन ही एक बाग आहे. जर आपण तिथे जाणीवपूर्वक सकारात्मक विचारांची लागवड केली, जसं की मला हे गणिताचे कठीण उदाहरण सोडवायचेच आहे, ही जिद्द, तर तिथे अभ्यासावर लक्ष केंद्रित करणारी सुंदर फुले फुलतील. पण जर आपण आपल्या मनाकडे दुर्लक्ष केलं ना, तर नकारात्मक विचारांचे आणि सोशल मीडियावरील सततच्या स्क्रोलिंगचे तण तिथे आपोआप वाढू लागते. आणि तुम्हाला तर माहितीचे, तण वाढवण्यासाठी काही वेगळे कष्ट घ्यावे लागत नाहीत. म्हणूनच शैक्षणिक यश हे कधीही योगायोगाने मिळत नाही, तर ते एका बागेसारखं खूप जाणीवपूर्वक आणि कष्टानं फुलवावं लागतं. आता वळूया दुसऱ्या भागाकडे, विचार, परिस्थिती आणि आपले आरोग्य. इथे एक अत्यंत महत्त्वाचा विचार लक्षात घेण्यासारखा आहे. आपली बाह्य परिस्थिती ही आपल्या आंतरिक विचारांचाच आरसा आहे. अनेकदा आपण काय करतो, कठीण अभ्यासक्रम आहे किंवा आधीच्या परीक्षेत अपयश आले, अशा बाह्य गोष्टींना आपण दोष देतो. पण या पुस्तकातील विचारधारेनुसार कोणताही विद्यार्थी हा परिस्थितीचा गुलाम नसतो, तर तो तिचा स्वामी असतो. जर मनात सतत अपयशाची भीती असेल तर आपण अपयशच आकर्षित करतो, पण तेच जर विचारांची दिशा बदलली ना, तर निकालांची दिशाही आपोआप बदलते. हे नक्की करून बघा. आणि हो, आपले विचार आपल्या शरीरावरही थेट परिणाम करतात बरं का. परीक्षेची भीती आणि चिंता यांसारखे विचार केवळ मानसिक त्रास देत नाहीत, तर ते शारीरिक थकवा आणतात आणि आपली सगळी ऊर्जा हिरावून घेतात. याउलट जर मनात आनंद, आशावाद आणि प्रचंड सकारात्मकता असेल, तर ते शरीरासाठी अगदी अमृतासमान काम करतात. उच्च ऊर्जा आणि चांगली रोगप्रतिकारशक्ती यामुळे अभ्यास करताना अजिबात थकवा जाणवत नाही. म्हणूनच असं म्हणतात ना, प्रसन्न मन हे खरोखरच सर्वोत्तम औषध आहे. आता आपण पोचलो आहोत तिसऱ्या आणि खूप महत्त्वाच्या भागावर, अभ्यासात एकाग्रता आणि ध्येय निश्चिती. ध्येय नसलेले जीवन म्हणजे काय माहितीये? ते समुद्रात दिशाहीन भरकटणाऱ्या आणि सुकाणू नसलेल्या एका जहाजासारखं आहे. ज्या विद्यार्थ्याचं अभ्यासाचं कोणतंही निश्चित असं ध्येय नसतं, त्याचे विचार असेच विखुरलेले असतात आणि मग छोट्या छोट्या चिंतांमध्ये अडकून पडायला होतं. पण जेव्हा एखादं स्पष्ट आणि उदात्त ध्येय निश्चित केलं जातं ना, तेव्हा आपली सर्व मानसिक शक्ती एका भिंगाप्रमाणे फक्त आणि फक्त त्या ध्येयावर केंद्रित होते. आणि मित्रांनो, ही एकाग्रता अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही अगदी सहज शक्य करून दाखवते. मग एकाग्रता वाढवायची कशी? त्याची एक अत्यंत सोपी पण प्रचंड प्रभावी अशी प्रक्रिया आहे. पहिली पायरी, अभ्यासाचे एक अगदी स्पष्ट ध्येय निश्चित करा. दुसरी पायरी, विखुरलेले, निरर्थक आणि केवळ चिंता वाढवणारे जे विचार आहेत ते मनातून पूर्णपणे काढून टाका. आणि तिसरी पायरी, आपली संपूर्ण मानसिक ऊर्जा फक्त आणि फक्त त्या लक्ष्यावर केंद्रित करा. बघा, केवळ कठोर परिश्रम पुरेसे नसतात, त्या परिश्रमांना या अशा उच्च आणि एकाग्र विचारांची जोड मिळणे खूप आवश्यक असते. आपली स्वप्ने आणि आपले आदर्श हे आपल्या भविष्याचे भाकीत आहेत. किती भारी वाक्य आहे ना हे. हे वाक्य कायम मनावर बिंबवून ठेवण्यासारखे आहे. सध्याची शैक्षणिक परिस्थिती कदाचित खूप कठीण वाटत असेल किंवा गुण कमी येत असतील, पण जर आपण मनात उच्च आदर्श आणि मोठी स्वप्न जिवंत ठेवली ना, तर तीच स्वप्ने उद्याचे वास्तव बनतात. त्यामुळे आपली स्वप्ने कधीच सोडून देऊ नका, कारण तीच आपल्या आंतरिक शक्तीची खरी ओळख असतात. पुढे जाऊया चौथ्या भागाकडे, अडचणींवर मात आणि मानसिक शांती. आता खऱ्या प्रसन्नतेचा अर्थ तरी काय? प्रसन्नता म्हणजे केवळ वरवर हसणे नव्हे,
तर ती विचारांवरील दीर्घ आणि अविरत नियंत्रणाचा एक सुंदर परिणाम आहे. जीवनातील सर्वात मोठी संपत्ती हीच आहे बरं का. जेव्हा परीक्षेचे प्रचंड दडपण असते किंवा एखादे अनपेक्षित अपयश समोर येते, तेव्हा जो विचलित न होता एकदम शांत, स्थिर आणि एकाग्र राहतो, तोच खरा सामर्थ्यवान असतो. यश आले काय किंवा अपयश आले काय, मनाचा समतोल अजिबात ढळू न देणे हेच खऱ्या प्रसन्नतेचे लक्षण आहे. आणि आता शेवटचा पण अत्यंत कृतिशील असा भाग 5, विद्यार्थ्यांसाठी सकारात्मकतेचा कृती आराखडा. या 3 कृती आपल्या दैनंदिन अभ्यासाचा भाग बनल्याच पाहिजेत. पहिलं, दिवसाची सुरुवात नेहमी एका सकारात्मक विचाराने करा, ज्यामुळे मनाच्या बागेत अगदी सुरुवातीला चांगलं बीज पेरलं जाईल. दुसरं, अभ्यास करताना जेव्हा जेव्हा कंटाळा, भीती किंवा लक्ष विचलित करणारे नकारात्मक विचार मनात येतील, तेव्हा त्यांना ओळखा आणि तिथे जाणीवपूर्वक सकारात्मक विचार आणा. आणि तिसरं, दिवसाच्या शेवटी स्वतःचं आत्मपरीक्षण करा. आपण आज आपल्या ध्येयाशी प्रामाणिक राहिलो का याचा नक्की विचार करा. हा आराखडा जर रोज पाळला ना, तर स्वतःच्या विचारांवर नक्कीच आणि 100% नियंत्रण मिळवता येईल. आणि आजच्या या विश्लेषणाचा शेवट आपण एका अत्यंत विचार करायला लावणाऱ्या प्रश्नाने करूया. आज आपण आपल्या मनाच्या बागेत नेमकी कोणती बीजे पेरत आहोत? एकाग्रतेची आणि यशाची, की चिंतेची आणि विचलनाची? कायम लक्षात ठेवा, आपण आपल्या विचारांचे गुलाम नाही, तर स्वामी आहोत, आणि ही निवड पूर्णपणे आपल्याच हातात आहे. हा प्रश्न रोज स्वतःला नक्की विचारा आणि आजच एका सकारात्मक बदलाची सुरुवात करा.